आता आम्ही कोल्हापूरला चाललो आहे लॉंग ड्राईव्हसाठी. पावसाळी वातावरण आहे आणि कोल्हापूरला जेवायला चाललो आहे. बघूया पुढचा प्रवास कसा होतो. गेटच्या बाहेर निघतोय आता आम्ही. हे असं नांदेड सिटीचं गेट आहे, आतमध्ये स्वर्ग आहे. आता बाहेर निघतोय. पावसाळी वातावरण आहे आणि गर्दी बघा. दुपारचे वाजले 2:45. लोकांचा उत्साह मात्र भारी आहे एकदम. रेनकोट विनकोट घालून वयस्कर लोक पण निघाले पावसाळी आनंद घ्यायला. कोल्हापूरला आम्ही चाललोय. मुंबईकडे जाताना ट्रॅफिक एकदम फुल आहे. आता 1.5 तास तर यांना आरामात लागतात. हे नवले बीचचं ना काम चालू आहे ना, त्यामुळे ट्रॅफिक सगळे जाम होते. भडगाव ब्रिजच्या अशी ड्रायव्हिंग चालू आहे. रस्ता आहे, गाड्या भरपूर आहे, पण ठीक आहे. 60-80च्या स्पीडने गाडी आपली चालली. तुमच्या सगळे ना लॉंग ड्राईव्हलाच जातात वाटते. कार दिसतात आहे ना, शनिवारीच दिसतात जास्त करून यावेळेला. असं वाटतं गावी जाऊन येतात, संध्याकाळचा चहा किंवा जेवण करून येतात पुण्याला. जग प्रसिद्ध कात्रज बोगदा. प्रत्येक जण इकडचे ना शूटिंग काढतो. बारीक बारीक पाऊस पडतोय ना, म्हणून जरा बरं वाटतंय. हे मला वाटतं शेती करणाऱ्यांसाठी आहे ना सोयीस्कर पाऊस आहे. असा जोरदार नाही पाऊस, असं बारीक बारीक येतोय आणि थंड वातावरण. खेड शिवापूरचा टोल नाका क्रॉस केलेला आहे आता आपण. नरसापूरला आहे ना फुल ट्रॅफिक आहे, त्यामुळे ना कोल्हापूरला जायचा प्रोग्राम कॅन्सल झाला. हो, आता इथंच कुठेतरी जेवण करून घरी. ट्रॅफिक आहे ना अर्धा तासाची आहे, म्हणजे आम्हाला 1 तास लागेल ट्रॅफिक मध्ये. मी मागे परत मुडलेलो आम्ही, पण परत चौघांचा डिसिजन झाला नाही, सगळे जातात आहे तर आपणही जायचं. काय झाली, ती पण माणसंच आहे ना, तर त्यांच्यामध्येच आपण मिक्स होऊन जाऊ. तर आम्ही परत निर्णय घेतला कोल्हापूरला जायचा. याच्यामुळे ट्रॅफिक झालेली आहे बघा. हे पोलिस पण आहे, तुमचं लोक. हे बघा, हे पोलिस पण एवढे आहे आणि हा ट्रक असा पलटी मारला, उलटाच झालाय. अरे मेरे छुपाव. त्याला का तिकडे 5-6 ऍक्सिडेंट झाले इकडे एक साथ. चला आता डायरेक्ट कोल्हापूर. नारायणपूरला पोहोचलोय आणि राईट साईडला पुण्याकडे जाताना बघा ट्रॅफिक आहे. हे नीरा नदीचं दृश्य असं आहे पावसाळ्यात. अजून आटलेली भरली नाही पूर्ण, नंतर असं बाहेरपर्यंत येतो. रम्य वातावरण, सुंदर वातावरण. हा पहा आपला सातारा कसा आहे, हे बघा कसं वातावरण आहे बघा. सातारा इज बेस्ट वातावरणासाठी, मस्त आहे. महाराष्ट्रामध्ये ना असे 3 जिल्हे आहेत. टोटल बघायला गेलं तर 48 जिल्हे आहे. 48 जिल्ह्यामध्ये आहे ना 3 जिल्हे असे आहे ना की जिथे रिटायरमेंट साठी लोक आहे ना आरामात राहू शकतो. ऑर्गॅनिक जेवण, हवामान चांगलं. त्यातला हा एक आहे ना असा सातारा आहे. आणि दुसरा आहे ना सिंधुदुर्ग जिल्हा आपला कोकणातला, तो पण एक बेस्ट आहे. आणि तिसरा जिल्हा आहे ना कोल्हापूर आहे. हे 3 जिल्हे आहे ना, कोणाला जर राहण्यासाठी जर पाहिजे, रिटायरमेंट साठी जर असं वाटलं की कुठल्या गावामध्ये जाऊन राहू आम्ही, तर हे 3 जिल्हे बेस्ट आहे. सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. साताऱ्याचं साताराला मानकर डोसामध्ये ब्रेक घेतला जरा. बघू, मानकर डोसामध्ये थोडा लाईट नाश्ता करणार आहे आम्ही आणि मग पुढे कोल्हापूर नेरलेला जाणार आहे. तर आता इथं काहीतरी स्पॉन्जीस डोसा म्हणून चांगला आहे, तो मागवतो. म्हणजे हे कोल्हापूरचं दत्त भुवन नेरले गावात आहे. अशी थाळी आणि भाकरी आणि भात येईल आपण. ऑरेंज वाले क्रीम. यमी फूड नको विचारायचं.
कलेची मला दिली. एवढा लांब आलोय पप्पा का? क्वालिटी क्वालिटी. ते घरचं मटण खाल्लं तर नाही खाल्लं जात, हे मटण वडा खाल्लं जातं आपल्या. गावरान आहे ना, बकरी वगैरे आहे ना, ते ह्याच्यामध्ये फिरतात शेतामध्ये वगैरे, आणि चांगल्या क्वालिटीचे असते, त्यामुळे याचं मटण पण आहे ना चांगलं लागतं. आता वाजले रात्रीचे 8 आणि जेवण एकदम फार सुंदर होतं, मस्त मजा आली एकदम पावसाळ्या वातावरणात. एक कसं होतं जेवण मानसी? मस्त. मस्त ना? इन जनरल मटण खात नाही घरी एवढं, पण इथे पूर्ण मसाला खाते. 8 वाजले, आता बघू पुण्याला जायला किती वेळ लागतो इकडनं. कोल्हापूर कराडच्या हवेची कामं आहे ना बहुतेक झालेली आहे, 80% झालेलं आहे, 20% अजून बाकी आहे. आणि हे 6 लेनचा झालेला होता कोल्हापूर आणि कराड हवे. हे ऑलमोस्ट 6 महिने लागतील माझ्या मते. 2 ब्रिजचं काम बाकी आहे, बाकी झालेलं आहे. बस व्यवस्थित आहे रस्ता बघा अशा पद्धतीने. पोहोचलो आम्ही कराडला, पावसाने एकदम जोरदार लागला. बघू आता कुठपर्यंत पाऊस आहे, आणि रोड पण मध्ये मध्ये ना कामं चालू आहे, त्यामुळे हळूहळू चालली आहे गाडी, सावध कधी चालली. साताऱ्याला आहे ना आता मॅकडोनल्ड मध्ये आलं जरा कॉफी प्यायला. वाजले 10. कोल्हापूरवरून निघालो 8 8:30 निघालो, वाजले 10. कॉफी पिऊन निघणार. तुला आईस्क्रीम, तुला काय माहिती? मला तुला काय? आता आलोय आम्ही खमाटकी घाटामध्ये. कोल्हापूर पासून तर ते आतापर्यंत पाऊसच आहे, धुवाधार एकदम जोरदार पाऊस आहे सगळीकडे, न थांबलेला पाऊस आहे. आणि गाडी चालली आहे 280 किलोमीटर, अजून एक 60 किलोमीटर आहे पुन्हा. पुढे कसा प्रवास होतोय. आणि हा आपला खंबाटकी नवीन घाट, नवीन गोटा असा मस्त पैकी बांधलेला आहे. तर जाते येणार इथे अजून बांधलेला आहे, घाटामधूनच यावं लागतं आपल्याला. जाते वेळी खूप छान असा हा खंबाटकी घाट आहे. आता वाजलंय रात्रीचा 1. दुपारी आम्ही आहे ना 2:30 निघालेलो कोल्हापूरला, जेवण वगैरे करून आहे ना आता रात्री आहे ना 1 वाजलाय. आणि एकूण आहे ना असा खर्च बोलायला गेला ना तर 1,500चा CNG, 500चं पेट्रोल, 2,000, 1,700 रुपयाचं जेवण, 4 थाळी मटन, 3 डाएट कोक, आणि 400 रुपये मॅकडोनल्ड, आणि 90 रुपये टोल. एकंदरीत खर्च 4,000च्या आसपास गेला असेल असं वाटतं. तर असा दिवसभराचा प्रवास होता, लॉंग ड्राईव्ह आणि जेवण करण्याचा. कसा वाटला व्हिडिओ? शेअर अँड लाईक.